आदेशाप्रमाणे यांची यादी आहे आणि त्या यादीमधल्या सर्व लोकांना त्या मॅप करतो मुंबईच्या आदेशाप्रमाणे यांना सर्वांना कायमस्वरूपी नेमणूक करणं आवश्यक होतं. पण इथल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली आणि ह्या 54च्या वरती कर्मचारी असलेले यामधले फक्त 10 ते 15 कर्मचारी 2015मध्ये कायमस्वरूपी नेमणूक केली आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना काय सांगितलं की जसे जागा रिक्त होती तर टप्प्याटप्प्याने पण ह्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मुंबईचा देखील अवमान केलेला आहे, त्यांच्या आदेशाचा अवमान केलेला आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे यांचे कोर्टात कायमस्वरूपी नेमणुकी व्हायला पाहिजे झाली. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं गेले अनेक वर्ष हे न्याय मागतात, गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांचा शासनाने जो पिकअप फंड भरायला पाहिजे होता, या प्रशासन अधिकाऱ्याने भरायला पाहिजे होता, तशी कोणतेही हालचाल तो फंड भरला असं काही दिसत नाही. आमचा मूळ मुद्दा असा या प्रशासनाने ज्या वेळेला न्याय कोर्टनं आदेश दिला, निकाल दिला, त्यानंतर या लोकांची कायमस्वरूपी नेमणूक करतात, नेमणूक न करता तसंच सांगतात, तसंच तात्काळ ठेवलं. परंतु यांचा PTF देखील फंड देखील या लोकांनी या प्रशासनाने बनवलं. त्यामुळं आतापर्यंतचा न्याय कोर्टाचा आदेश झाला त्यावेळेपासून आतापर्यंत रोजीचा या प्रशासनाच्याकडून जे दिन असतील, आजपर्यंत जे प्रशासन अधिकारी असतील, आजपर्यंत अधीष्ठ असतील, यांच्याकडून वसूल करून त्या ठिकाणी या लोकांचं PTF भरण्यात यावं आणि त्याचप्रमाणे न्याय कोर्टाच्या आदेशानुसार यांची जर कायमस्वरूपी त्या ठिकाणी नोकरी लागली, आज जे तुटपुंजी 10-12 हजार रुपये यांना जो पगार मिळतो तो जवळजवळ 25-30 हजारच्या त्या शासनाच्या नियमाप्रमाणे पगार यांना मिळायला पाहिजे आणि तो वेतनाचा फरक आजपर्यंत या प्रशासनाला द्यावा लागतो. हे प्रशासन जाणून बुजून का दुर्लक्ष करते माहिती नाही. कारण प्रशासन अधिकारी जे आजपर्यंत काय या लोकांचा कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तयार करून मुंबईला वैद्यकीय आयुक्त तो संबंधित खात्याच्या मंत्रीला संबंधित महाराष्ट्र शासनाला जे पाठवायला पाहिजे होतं, पाठपुरावा करायला पाहिजे होतं, इथल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेलं नसल्यामुळं आजपर्यंत ह्या